ओम नमः शिवाय. परमपूज्य आईकृत सिद्धारूढ वैभव. बेल 7वा. ओम नमः शिवाय. सिद्ध पुरुष सर्वज्ञ असतात, म्हणून त्यांना शब्दांची वाट पाहावी लागत नाही. एके दिवशी एक शिष्य धर्मशाळा झाडीत होता. त्या समयी त्याच्या मनात स्त्रीविषयक विचार चालले होते. इतक्यात शिष्यांच्या कामाचे निरीक्षण करीत फिरत असलेले सिद्धारूढ महाराज तेथे आले आणि जेवणाला बसल्यावेळी संडासातले विचार कशाला रे, असे म्हणून त्याच्या पाठीवर त्यांनी एक थापट मारली आणि ते पुढे निघाले. अक्कलकोट महाराजांना एके दिवशी एका भक्ताने जेवणास बोलावले. तो आपण सोवळे नेसला. त्याने महाराजांनाही मुकटा नेसावयास दिला. पण लगेच लहर आली की महाराज निघून जात असतात. जेवण झाल्याबरोबर जर स्वारी बाहेर पडली आणि रस्त्यात कुठेतरी मुकटा फेकून दिला तर कुणीतरी घेऊन जातील असा त्याच्या मनात विचार आला. इतक्यात बाहेर शतपावली घालत असलेले महाराज चटकन आत गेले आणि हा घे तुझा मुकटा, मला नको तुझा मुकटा आणि जेवण पण नको, असे म्हणून लगेच ते घराबाहेर पडले. एकदा एका पुराणिक आडनावाच्या भक्ताने अक्कलकोट महाराजांच्यासाठी मुद्दाम गादी शिवली. ते पाहून त्याच्या भावाच्या मनात साधू पुरुषाला मऊ गादी कशाला, असा विचार आला. दुसरे दिवशी संध्याकाळी त्याला उद्देशून आपण थोडे फिरून येऊ चल, असे महाराज म्हणाले. उभयता एका डोंगरावर गेले. महाराज तेथे असलेल्या एका मोठ्या दगडावर छाटी अंथरून निजले. ते थंडीचे दिवस होते. पुराणिक थंडीने कुडकुडायला लागले. त्यांना थंडी आवरेना. ते म्हणाले, महाराज चला आपण घरी जाऊ. तेव्हा मऊ गादी सोडून मी आता येणार नाही, उद्या सकाळी येईन, असे महाराजांनी उत्तर दिले. त्यावर पुराणिकाने ती रात्र कशीबशी तेथे घालवली. दुसऱ्या दिवशी महाराजांसह पुराणिक घरी आले. वाटेत त्याला उद्देशून, काल रात्री मी निजलो ती मऊ गादी पाहिलीस की नाही? तुमच्यासारख्यांना मऊ गादीवर झोपून देखील झोप लागत नाही, पण मला काट्यात निजून देखील झोप लागते, हे लक्षात ठेव. आपल्या मनातील विचार महाराजांनी ओळखले असे वाटून पुराणिक पश्चातापाने युक्त होऊन महाराजांच्या चरणी लागला. सिद्ध पुरुष मनातले ओळखतात, पण मनातले ओळखणारे ते सिद्ध समजू नयेत. समर्थ रामदास हे अंतर्यामी असल्याचे ऐकल्यावरून प्रत्यक्ष आपण प्रचिती पाहावी या उद्देशाने एक ब्राह्मण एके दिवशी उडुपीहून समर्थ दर्शनार्थ निघाला. तो वाटेत मुक्काम करीत चाफराजवळ येऊन पोहोचला. तेथे त्याने नदीत स्नान केले. आसपासच्या काटक्या गोळा करून चूल पेटवली आणि भाताला ठेवून तो संध्या करीत बसला. थोड्या वेळाने चुलीवरचे भाताचे तपेले दगडावरून घसरून वाकडे झाले. त्यातला भात थोडासा सांडला. इतक्यात तेथे एक कुत्रे येऊन तो भात खाऊ लागले. ते पाहताच शिष्य एकदम चपापला. कुत्रे पळून गेले. कुत्र्याने स्पर्श केलेला भात आपण कसा जेवायचा? तांदूळ तर संपले, म्हणून तो मोठ्या विचारात पडला. त्यानंतर आजूबाजूला कोणी माणसे आहेत किंवा नाहीत हे पाहून त्याला कोणीच दिसले नाहीत. तेव्हा त्याने तपेल्यावरचा वरचा भात बाजूला करून आतला भात जेवून घेतला. पुढे तो चाफरास गेला. समर्थांची त्याने भेट घेतली. त्यावर समर्थांनी विचारपूस करून भोजनास बसण्यास सांगितले. तेव्हा तो म्हणाला, आम्ही तप्तमुद्रांकित ब्राह्मण आहोत. आमचे सोवळे फार कडक असते. आम्ही दुसऱ्यांच्या हातचे पाणी सुद्धा घेत नाही, मग भोजनाची गोष्ट तर दूरच. त्यावर समर्थांनी दिवाकर गोसाव्यास शिधा देण्यास सांगितले. ब्राह्मणाने स्वयंपाक केला. त्याने आपले प्राण मांडून घेतले. मठातील मंडळींची पंगत बसली. समर्थांनी तूप वाढण्यासाठी तुपाचे भांडे आपल्या हातात घेतले. याचा अर्थ समर्थ रोज तूप वाढत होते असा नाही, फक्त त्यांना तूप वाढण्याचे निमित्त करून त्याची चूक त्याला दाखवून द्यायची होती. समर्थ तूप वाढायला निघाले. ते प्रथम ब्राह्मणाच्या पानाजवळच बसले. त्यांनी त्याच्या पानावर तूप वाढताच ब्राह्मण अतिशय संतापून समर्थांना वाटेल तसे बोलू लागला. तो समर्थांनी हातातील तुपाचे भांडे खाली टाकले आणि थबकन खाली बसले. मोठमोठ्याने गळा काढून रडू लागले. तेव्हा ब्राह्मण जे बोलला ते समर्थांना लागले असावे अशा विचाराने काही शिष्य त्यांच्या जवळ गेले आणि म्हणाले, महाराज उगाच श्रमी का होता?
समर्थ म्हणाले, कुत्र्यापेक्षाही मी अपवित्र झालो म्हणून मला खेद होत आहे. समर्थमुखीचे वाक्य कानी पडताच ब्राह्मणाने खजील होऊन एकदम मान खाली घातली. तो म्हणाला, महाराज, चुकीबद्दल क्षमा असावी. त्यावर भोजन करून तो शिष्य स्वस्थानी परतला. चिंचवडचे मोरया गोसावी यांचे सुपुत्र चिंतामण देव यांनी तुकाराम महाराजांची कीर्ती ऐकल्यावरून एकदा त्यांची भेट घ्यावी असे त्यांना वाटले. दुसरे दिवशी सकाळी उठल्याबरोबर ते शिष्यांना उद्देशून म्हणाले, आत्ताच्या आत्ता तुम्ही देहूला जा आणि लगेच श्री संत तुकारामांना बोलावून घेऊन या. त्याप्रमाणे दोघे शिष्य देहूला गेले. ते देहूच्या जवळ पोहोचले इतक्यात श्री तुकाराम चिंचवडला येऊन हजर झाले. त्या समयी चिंतामण देव एकांतात होते म्हणून त्यांची वाट पाहत तुकाराम दाराशीच उभे राहिले. जेव्हा ते बाहेर आले तेव्हा श्री तुकारामांना उद्देशून आपले येणे केव्हासे झाले असा त्यांनी प्रश्न केला. तेव्हा तुकाराम म्हणाले, परसातले झाड काढून समोरच्या बाजूला लावायचे हा जेव्हा आपला विचार चाललेला होता त्याच वेळी मी आलो. हे वाक्य ऐकता क्षणी चिंतामण देव व त्यांचे शिष्यगण आश्चर्यचकित झाले. एखाद्याच्या मनात शंका आली की सिद्धपुरुष लगेच त्याचे निराकरण करतात. एकनाथ रोज पुराण सांगत असत. त्या समयी श्रवणार्थ भोळे भाविकांची गर्दी होत असे. त्यात तरुण, रूपवान अशा तिघीजणी बायका नियमित पुराणाला येत असत. पुराण सुरू होण्यापूर्वी त्या येत आणि एकचित्ताने पुराण ऐकून पुराण संपले की लगेच उठून जात. त्या कोणाकडे बोलत नसत किंवा पाहतही नसत. त्यामुळे बरेच दिवस झाले तरी त्या कोणाच्या कोण आहेत एकासही कळू शकले नाही. एकनाथ त्या बायकांकडेच पाहून पुराण सांगतात. त्या बायका पण एकनाथांच्याकडे का पाहतात याबद्दल एकनाथांचे चिरंजीव हरिपंडित यांच्या मनात संशय उत्पन्न झाला. त्याच्या संशयाचे निवारण करण्यासाठी एके दिवशी मुद्दाम एकनाथांनी पुराण लांबविले. त्या दिवशी श्रोते मंडळी इतकी तल्लीन झाली की रोजच्यापेक्षा 1 तास अधिक निघून गेला तरी कोणाला समजू शकले नाही. त्यांचे बोलणे संपल्यावर झोपेतून खडबडून जागे झाल्याप्रमाणे सर्व मंडळी उठून भराभर घरी परतली. श्रोते मंडळींपैकी फक्त तिघीजणी तरुणी तेवढ्याच राहिल्या. इतक्यात एकनाथ आपल्या चिरंजीवाला उद्देशून म्हणाले, हरिपंडित, आज रात्र फार झाली आहे, तेव्हा यांना जरा घरापर्यंत पोहोचवून ये. त्याप्रमाणे ते त्यांच्या बरोबर निघाले. पुष्कळ दिवसापासून त्यांच्याशी 2 शब्द बोलण्याची हरिपंडितांची इच्छा होती. त्यामुळे आपली इच्छा आज पुरी होईल अशा विचाराने त्यांना अत्यंत आनंद झाला. पण थोड्या अंतरावर जाताच त्या एकाएकी अदृश्य झाल्या. तेव्हा हरिपंडित एकदम दचकले. लगेच तेथून ते धावत धावत घरी आले. त्यांनी ती हकीकत वडिलांना सांगितली. तेव्हा ते म्हणाले, भिण्याचे काही कारण नाही. त्या तिघीजणी गंगा, यमुना, सरस्वती या नद्या आहेत. सिद्धपुरुष पावित्र्याचे मूर्त स्वरूप असतात. त्यामुळे लोकांच्या स्नानाने साठलेले पाप घालविण्यासाठी त्या रोज येथे येत असतात. रायांचा लहानपणापासून थट्टेखोर स्वभाव होता. सज्जन असो वा दुर्जन असो, त्यांना ते नावे ठेवल्याशिवाय सोडित नसत. त्यांचे सारे तारुण्य अशाच प्रकारे गेले. एके दिवशी ते रस्त्यावरून जाऊ लागले असता समोरून येत असलेल्या एका साधूला पाहून त्याची त्यांनी थट्टा केली. तेव्हा साधूने, तुझे नाव काय बाबा असा प्रश्न केला. माझे नाव होय अमृत, असे त्यांनी जोरात सांगितले. अरे रे, अमृताचे विष बनवलेस की. देवाने तुला दुर्लभ अमोलिक असा नरदेह दिला आहे. कमलासारखे मुख दिले आहे. अमृतासारखी वाणी दिली आहे. असे असताही देवाला न स्मरता त्याच्या देणगीचा दुरुपयोग केलास. धिक्कार असो तुझ्या जन्माला. या उपर तरी संतांना शरण जा. देवाचे नाव घेऊन कृतार्थ हो, म्हणजे खरोखर तू अमृत होशील, असे साधू वदले. कांदा जोवर कच्चा असतो तोवर त्याच्या अंगी ताठरपणा, उग्रपणा असतो, म्हणून सहवासात आलेल्या माणसांना तो रडवितो. तेच एकदा चांगला भाजला म्हणजे त्याच्या अंगी मऊपणा व खमंगपणा येतो.
त्याप्रमाणे जोवर मनुष्याच्या अंगी अभिमान असतो तोवर त्याच्याकडून दुसऱ्यांची अंतःकरणे दुखवली जातात. जेव्हा सत्पुरुषांच्या बोधाच्या द्वारे अभिमान पूर्ण गळून जातो तेव्हा मनुष्य अत्यंत नम्र होतो आणि जगाला प्रिय होतो. अमृतरायांची वाणी विषासारखी होती, ती साधूच्या बोधाने अमृतमय झाली. वाळलेल्या लाकडाबरोबर जशी ओली लाकडे अग्नीत टाकली तरी ती जळून खाक होतात, त्याप्रमाणे सिद्ध पुरुषांची स्थिती निर्विकार असल्याने त्यांच्या सहवासात गेलेल्या मनुष्याचे दुर्विकार नाहीसे होतात. एके दिवशी संत अमृतराय झोपाळ्यावर बसून अशाश्वत संग्रह कोण करी कोण करी, घर सोप्या माड्या विवरी वस्ती बरी, चिरगुट चिंध्या जोडुनी कंथा गोदडी हीच बरी, हे पद म्हणू लागले असता एक कुतर्की इसम तेथे आला. अमृतरायांना म्हणाला, अहो बुवा, तुम्ही तोंडाने अशाश्वत वस्तूंचा संग्रह कोण करी असे म्हणता आणि अशाश्वत वस्तूंचा संग्रह तर करीतच आहात, हे कसे? असा त्याने प्रश्न केला. तेव्हा अमृतराय म्हणाले, देह प्रारब्धाधीन असल्याने सुखाच्या वेळी सुखाचा भोग, दुःखाच्या वेळी दुःखाचा भोग, प्रयत्नावाचून त्याला प्रारब्ध भोगवीत असते. वास्तविक माझी संग्रह करण्याची तिळमात्रही इच्छा नाही, तरी भक्तगणांच्याकडून या सर्वाचा संग्रह होत आहे. तेव्हा तो कुतर्की म्हणाला, मला तुमचे सांगणे बिलकुल पटत नाही. तुमची इच्छा नसताना भक्तगण देतील तरी कसे? तुम्ही रानात जाऊन बसा, तुमचे प्रारब्ध काय करते पाहू. त्यावर अमृतराय एक लंगोटी परिधान करून रानात जाऊन बसले. हा कुतर्की पण त्यांच्याबरोबर होता. नारळातील पाणी सुकले म्हणजे कवटीपासून गोटा सुटतो, परंतु तो नारळ आहे की गोटा आहे हे मात्र हातात घेऊन हलवून पाहिल्याशिवाय कळत नाही. तद्वत अहंतेचे कवच गळून पडल्यावर ज्ञानी पुरुषांचा आत्मा अंतर्यामी देहापासून सुटा होतो. त्यामुळे जनापेक्षा त्याची अंतस्थिती वेगळी असते, पण हे त्याच्या बाह्यवर्तनावरून समजत नाही. त्यांच्या व इतरांमधील फरक कळण्यासाठी त्यांच्याकडे परिपूर्ण लक्ष देऊन सहवास केला पाहिजे. अमृतराय जरी रानात जाऊन राहिले तरी त्यांचा एक श्रीमंत शिष्य आपल्या मुलाच्या मुंजीकरता बहुमोलाची वस्त्रे व रुपयांनी भरलेले चांदीचे ताट गुरुला अर्पण करण्याकरिता वाजत गाजत मठात आला. पण अमृतराय तेथे भेटले नसल्याने तो उदास होऊन परत निघाला. इतक्यात वाटेत कोणीतरी अमृतराय रानात गेल्याची बातमी त्याला सांगितली. त्यावर तो त्यांचा शोध करीत करीत रानात गेला. अमृतरायांची भेट होताच त्याने आपण आणलेला आहेर त्यांना अर्पण केला. ते पाहून कुतर्क्याला अमृतरायांच्या वाक्याची सत्यता पटली. त्यानंतर त्याने आपल्याकडून घडलेल्या अपराधाबद्दल क्षमा मागितली आणि तो त्यांचा शिष्य बनला. सिद्ध पुरुषांच्या वाणीत हरिनाम मुरलेले असते, त्यामुळे ती अत्यंत मधुर व प्रभावशाली असते. एके दिवशी चैतन्य महाप्रभू आपल्या अनुयायांसह भजन करीत वाटेने जाऊ लागले असता गंगेतीरी कपडे धुत असलेल्या एका परिटाकडे त्यांचे लक्ष गेले. लगेच त्याच्याकडे जाऊन ते म्हणाले, बाबा, हरी बोल हरी बोल हरी बोल. तो म्हणाला, मी गरीब आहे, माझ्याजवळ पैसुद्धा नाही, पुढे चला. तरी पण बाबा, तुझ्याकडून मला पैशाची अपेक्षा नाही, फक्त त्रिवार हरी बोल म्हणजे मी चलतो, असे म्हणून चैतन्य तेथेच थांबले. तेव्हा, अहो, मला बायको पोरे आहेत, तुमच्यासारखे भजन करीत फिरणे माझ्यासारख्याला कसे जमेल. माझ्या मागे लागू नका, पुढे व्हा. त्यावर चैतन्य म्हणाले, बाबा, हरी बोल हरी बोल हरी बोल, नाही तर मी येथून हलणार नाही. तेव्हा नाईलाजास्तव परिटाने त्रिवार हरी असे म्हटले. त्यावर त्याच्या हृदयात हरिप्रेमाचा संचार होऊन तो नाचू लागला. त्यावर चैतन्य महाप्रभू तेथून पुढे चालले. पुढे तो परीट त्यांचा भक्त बनला. नवद्वीपाच्या जवळपास जगाई व मदाई या नावाचे दोघे सख्खे बंधू राहत होते. ते स्वभावाने अत्यंत क्रूर असून त्यांनी अनेक लोकांचा खून केला होता. लोकांना फसवण्यात ते मोठे कुशल होते. बोगद्यातून आगगाडी जाऊ लागली असता
प्रथम अंधार पाहून कसेसेच वाटते. तेच काही वेळ निघून गेल्यावर त्यातही मनुष्याला एक प्रकारची गंमतच वाटू लागते. तद्वत मनुष्य अन्यायाने वागत असता प्रथम प्रथम मन कचरते, पुढे त्यातच तो रमून जातो. एके दिवशी चैतन्य महाप्रभूंचा परममित्र निताई हा त्या वाटेने जात असता जगाईने त्यावर गाडग्याचा तुकडा जोरात फेकला. तो निताईच्या कपाळाला लागून मोठी खोक पडली व कपाळ रक्तबंबाळ झाले. तेव्हा मदाईने आपल्या भावाला, संन्याशाला मारून तुला काय मिळणार आहे, बिचारा जाऊ दे, असे म्हणून निताईचे रक्षण केले. इतक्यात चैतन्य तेथे आले आणि माझ्या निताईचे रक्षण केलेस, खरोखर तू फार चांगला आहेस, असे म्हणून त्यांनी मदाईला प्रेमालिंगन दिले. तोच त्याच्या वृत्तीत पालट पडला. त्यावर जगाईची पाठ थोपटून, यापुढे असे कृत्य करू नकोस हं, असे चैतन्यांनी त्यास सांगितले. तोच जगाई त्यांच्या पायी लागला. तेव्हापासून जगाई व मदाई हरिभजनी लागले. आत्तापर्यंतचे आपले पाप धुण्याकरिता चैतन्य महाप्रभूंच्या आज्ञेनुसार ते रोज गंगेतीरी जाऊन जनसेवेत तत्पर राहू लागले. त्यांनी स्वहस्ताने दगड गोळा करून गंगेवर एक घाट बांधला असून तो मदाई घाट या नावाने अद्यापि नदिया गावी प्रसिद्ध आहे. सिद्धपुरुष स्पष्ट वक्ते असतात. अक्कलकोट स्वामींच्या जवळ एकदा विष्णुबुवा नावाचे एक विद्वान गृहस्थ दर्शनास गेले असता त्यांनी महाराजांना ब्रह्मपदी वृत्ती तदाकार कशाने होते असा प्रश्न केला. परंतु महाराजांनी त्या समयी काहीच उत्तर दिले नाही. फक्त उठ, चालता हो, असे ते म्हणाले. त्यावर ते तेथून परतले. मुकामाच्या ठिकाणी आल्यावर विष्णुबुवांना असे वाटले, ज्या अर्थी माझ्या प्रश्नाचे उत्तर त्यांना देता आले नाही, त्या अर्थी उगीचच्या उगीचच त्यांची कीर्ती झाली असावी, असा त्यांच्या मनात विचार येऊन गेला. त्याच रात्री विष्णुबुवांचे स्वप्नात हजारो विंचू अंगावर चढून दंश करीत आहेत असे दिसले. त्यावर मेलो मेलो म्हणून ते किंचाळू लागले. त्यांची बोबडीच वळली. इतक्यात त्यांच्यासोबत फिरणारा माणूस जो जवळ झोपला होता तो खडबडून जागा झाला. त्याने बुवांना हलवून जागे केले. त्यावर महाराज, आपण महाराजांना नावे ठेवली, त्याचे तर हे फळ नसेल ना, अशी शंका विष्णुबुवांच्या मनात आली. दुसरे दिवशी पुन्हा ते महाराजांच्या दर्शनास गेले. त्यांना उद्देशून महाराज म्हणाले, हातगाडवा, ब्रह्मपदी वृत्ती तदाकार होणे ही गोष्ट काय सोपी आहे? स्वप्नात विंचू अंगावर चढले म्हणून घाबरून बोंब मारलीस तू, आणि सोबतच्या इस्माने तुला सावध करावे लागले. वेदांताच्या लांब लांब गोष्टी करतोस. भोळ्या भाबड्या लोकांप्रमाणे मी पण फसेन असे तुला वाटले होते. खरोखर तू मूर्ख नव्हेस, पडत मूर्ख आहेस. जगभर प्रवचन करीत हिंडतोस. सर्वजण आपल्याला मान देतात. या धुंदीत असणाऱ्यांची वृत्ती ब्रह्मपदी तदाकार कशी होणार? त्यासाठी प्रथम मनाला झिडकारून टाकावे लागते. महाराजांच्या या खणखणीत बोलण्याने विष्णुबुवा सावध झाले. यावेळी महाराज अवतारी पुरुष असल्याची त्यांना खात्री पटली. त्यांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला. त्यावर महाराजांनी लगेच त्यांचे समाधान केले. राजे मालोजीराव यांनी दर गुरुवारी अक्कलकोट महाराजांच्या दर्शनास जायचे ठरविले. त्याप्रमाणे पहिल्या गुरुवारी हत्तीवर बसून ते सेवकांसह महाराजांच्या दर्शनास निघाले. ठिकाणाजवळ पोहोचले इतक्याच महाराज आसनावरून उठून चटकन रस्त्यावर येऊन उभे राहिले. त्यावेळी त्यांची मुद्रा गंभीर होती. एकसारखे टक लावून ते मालोजीरावांकडे पाहू लागले. तोच मालोजीराव हत्तीवरून उतरून अनवाणी पायांनी महाराजांजवळ गेले. इतक्यात महाराजांनी मालोजीरावांच्या थोबाडीत दिली आणि म्हणाले, तुझे मोठेपण तुझ्या घरात. इकडे अपराधी म्हणून यायचे तर डौलमौल कशाला? त्यावर मालोजीरावांनी क्षमा मागितली. त्यानंतर दर गुरुवारी महाराजांच्या दर्शनाला ते पायीच जाऊ लागले. सिद्धपुरुषांची वाचासिद्धी अमोघ असते. एके दिवशी एक बाई सिद्धारूढ महाराजांच्या दर्शनाला आली आणि म्हणाली, महाराज, मला संतती होण्याकरिता आशीर्वाद द्या.
चंदनाचे झाड निरुपद्रवी आणि परिपूर्ण परोपकारी असते, त्याप्रमाणे संत समजावे. चंदनाच्या झाडाच्या बुडाशी घुशी पोखरतात. झाडाच्या अंगाला साप वेटोळे घालून बसतात. फांद्यांवर पक्षी बसून किलबिल करतात, फळे खातात. एकूण चंदनाच्या झाडाला थोडा सुद्धा निवांतपणा नाही. त्याचप्रमाणे संतांच्या आसपास राहणारी माणसे त्यांना हरतऱ्हेने छळतात, टवाळखोर त्यांची निंदा करतात, संसारत्रस्त दुःख निवारणार्थ सारख्या तक्रारी सांगतात. त्यामुळे त्यांना क्षणभर देखील विश्रांती मिळत नाही. महाराजांनी त्या बाईला एक केळे दिले आणि आता घरी जा. रोज तुळशीच्या झाडाला 108 प्रदक्षिणा घालण्याचा नेम कर. जेव्हा तुळशीचे झाड वाळेल तेव्हा तुझी इच्छा पूर्ण होईल, असे सांगून तिची पाठवणी केली. त्याप्रमाणे लवकरच तिची मनोकामना पूर्ण झाली. नारायण महाराज जालवणकर हे ब्रह्मावरतास होते तेव्हा त्यांच्याजवळ बरीचशी शिष्यमंडळी होती. त्यात महादेव बापट नावाचा एक इसम होता. प्रत्येकांना नावे ठेवणे हा त्याचा स्वभाव असे. महाराजांची पण ते कसे बोलतात, कसे बसतात, कसे चालतात याची त्यांच्या माघारी तो कधी कधी नक्कल करीत असे. मुमुक्षुत्वाशिवाय गुरुबोध श्रवण केला असता मेदरी टोपलीत पाणी साठवण्याचा प्रयत्न केल्याप्रमाणे मनुष्याने ऐकलेला बोध फुकट जातो. त्याप्रमाणे नारायण महाराजांच्या बोधाचा महादेवावर काहीच परिणाम झाला नाही. एके दिवशी महाराजांचा पोशाख घालून तो आरशात आपण कसे दिसतो ते पाहत होता. इतक्यात बाहेर गेलेले महाराज एकाएकी तेथे येऊन हजर झाले आणि म्हणाले, महादेवा, तुझ्या उन्मत्तपणामुळे तू मुका होशील. लगेचच तो मुका झाला. पुढे महाराजांना तो शरण गेला. या उपर पुन्हा अशा खोड्या करणार नाही, तुमच्या आज्ञेनुसार वागेन, असे त्यांच्यापुढे त्याने कबूल केले. त्यानंतर त्याला वाचा आली. मठात एके दिवशी एक प्रसिद्ध कारागीर आला. सिद्धारूढ महाराजांचे दर्शन घेतल्यावर त्याने त्यांना विनंती केली की आपल्यासारखा हुबेहूब मी लाकडी पुतळा तयार करणार आहे, म्हणून मला आशीर्वाद द्यावा. पुढे महाराजांच्या आज्ञेने त्याने पुतळा बनविला, पण त्याला दृष्टी करणे साधेनासे झाले. त्यावर तो महाराजांच्याकडे आला आणि त्याने आपली अडचण त्यांच्यापुढे मांडली. कलावंत समाजामध्ये जेव्हा आपली कला व्यक्त करतो तेव्हा त्याच्या मनात कीर्तीची अगर पैशाची हाव असते, तसेच अमक्या कलेत मी निपुण आहे ही जागृती पण त्याच्या ठिकाणी असते. तेच एखाद्या सिद्धपुरुषाकडे जेव्हा तो आपली कला व्यक्त करतो तेव्हा त्याच्या मनात फक्त एका आशीर्वादाची अपेक्षा असते. आपण कलेत निपुण असल्याचेही तो यावेळी विसरून जातो. महाराज म्हणाले, उद्या सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत दृष्टी करण्याचा प्रयत्न कर. त्याप्रमाणे केल्यावर त्या कलावंताला त्यात यश आले. त्यानंतर तो पुतळा काचेच्या कपाटात घालून ठेवण्यात आला. अद्यापही पहावयास तो तेथे मिळतो. त्या पुतळ्याकडे पाहिले असता नवीन माणसांना जणू महाराजच बसल्याप्रमाणे भास होतो. सिद्धपुरुषांचे बोलणे केव्हाही तत्वप्रधान असते. एके दिवशी एका भक्ताने सिद्धारूढ महाराजांकरिता लिंबाचे सरबत करून आणले होते. महाराजांची नेहमीची सवय ती म्हणजे कोणी काही पदार्थ ठेवला की त्या माणसाला वाईट वाटू नये म्हणून त्यातील अत्यल्प अंश का होईना आपण ग्रहण करायचा. त्यानंतर जवळ असलेल्या मंडळींना वाटावयास सांगावयाचे. त्याप्रमाणे ते पन्हे आपण घेण्यासाठी महाराजांनी बाजूला पडलेली एक नारळाची करटी उचलली आणि त्यात थोडे सरबत ओतले. तोच भक्ताने, थांबा महाराज, मी फुलपात्र घेऊन येतो, असे म्हटले. तेव्हा, का, यात प्यायल्यास काय होते, असा भक्तास त्यांनी प्रश्न केला. हे पात्र फुलपात्रापेक्षा मला अपवित्र वाटते. महाराज म्हणाले, परमेश्वराने निर्माण केलेली वस्तू तशीच आहे, ती पवित्र नाही किंवा अपवित्रही नाही. ईशसृष्टीवर जेव्हा जीव आपली सृष्टी निर्माण करतो तेव्हा वस्तू वाईट किंवा चांगली असा भेद उत्पन्न होतो. भेदबुद्धी मात्रे करून संसार पाठीशी लागतो. सुखदुःखाचे हिसके बसतात. तो भेद घालवण्यासाठी
नाना साधनांची खटपट करावी लागते. वस्तू तर स्वतः सिद्ध सर्वदा सारखीच आहे. तिच्यात कालत्रयी भेदभाव उत्पन्न होत नाही. असे असता चिखलाने हात भरवावे आणि धुवून काढण्याच्या खटपटीला लागावे, त्याप्रमाणे आधी अभेद वस्तूच्या ठिकाणी भेदभाव कल्पून तो घालविण्यासाठी धडपड करणे, हा वाया खटाटोप का करावा? वास्तविक काही घालवायचे नाही किंवा मिळवायचेही नाही. साधकाचे काम फक्त स्वरूप ज्ञानाविषयी जे अज्ञान आहे ते नाहीसे करायचे इतकेच. एकदा सिद्धारूढ महाराज जंगलातून चालले असता त्यांचे समोरून एक गाय पळत गेली. थोड्या वेळाने एक कसाई धावत आला. त्याने महाराजांना इकडून गाय गेलेली पाहिलीत का, असा प्रश्न केला. तेव्हा त्यांनी पाहिले त्यांना सांगता येत नाही, ज्यांना सांगता येते त्यांनी पाहिले नाही, असे महाराजांनी उत्तर दिले. त्याचा अर्थ असा की डोळ्यांनी पाहिले पण त्यांना बोलता येत नाही, ज्या तोंडाला बोलता येते त्यांनी पाहिले नाही. एकूण या बोलण्याने हा कुणीतरी खुळा असावा असे समजून तो कसाई पुढे गेला. रामानंदांचा शिष्य भक्त रोहिदास हा चांभाराचा धंदा करीत असे. तो गोरगरिबांचे जोडे मोबदला न घेता दुरुस्त करून देई. त्याने आपल्या दुकानात कातड्याचा एक देव्हारा बनवून त्यात छोट्याशा विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती बसविल्या होत्या. रोज अंघोळ झाली की प्रथम तो विठ्ठल रखुमाईची पूजा करी, त्यावर आपल्या धंद्याला लागे. एके दिवशी रस्त्यावरून जाता जाता एका ब्राह्मणाचे लक्ष त्या देव्हाऱ्याकडे गेले. तेव्हा रोहिदासाला उद्देशून तो म्हणाला, रोहिदास, हे काय केलेस? कातड्याच्या देव्हाऱ्यात देवाला बसवून भयंकर पापाचा साठा करीत आहेस. तू भक्त म्हणून घेतोस, पण तुझी करणी देवाला कशी आवडेल? तेव्हा महाराज, कातडे अपवित्र आहे ही गोष्ट खरी, पण जगात कातड्याशिवाय दुसरे आहे काय? ज्याचे अंतर्यामी परमेश्वर आहे म्हणून ते एकाएकी आपल्या लक्षात येत नाही. थोडेसे निरीक्षण केले असता असे दिसते की कातड्याचा हत्ती, त्याला चालवणारा माहूत कातड्याचा, त्यावर बसणारा राजा पण कातड्याचा, गाय कातड्याची, दूध कातड्यातून येते, दूध काढणाऱ्याचा हात कातड्याचा, दूध पिणाऱ्याचे तोंड पण कातड्याचे. देवापुढे मृदंग, ढोल, नगारा इत्यादी वाद्ये जी वाजवली जातात त्या सर्वांना कातडे वापरले जाते. ऋषी मुनी सिद्ध देवाचे ध्यान करीत असता बसायला हरणाचे कातडे घेतात. उमापती शंकराला तर वाघाच्या कातड्याशिवाय चालत नाही. एकंदरीत कातड्याशिवाय काही नाही. देव हा पतित पावन आहे. त्याचा स्पर्श झाल्यावर हा कातड्याचा देवारा अपवित्र राहील तरी कसा, असे रोहिदासाने उत्तर दिले. सिद्ध पुरुष आधी जगाचा फोलपणा लक्षात आणून देतात, त्यावर सत्याचा उपदेश करतात. एके दिवशी किसा गौतमी नावाची एक स्त्री गौतम बुद्धांकडे आली आणि म्हणाली, माझा एकुलता एक पुत्र होता, सर्पदंशाने मरण पावला. त्यावर कोठे औषध मिळेल का या आशेने मी अनेक ठिकाणी फिरले, परंतु उपाय सांगणारे कोणीच भेटले नाहीत. तेव्हा कृपा करून माझ्या मुलाला एकदा जिवंत करा. ज्या घरात आजवर कोणीच माणसे मेली नाहीत त्या घरातून मुठभर मोहरी तू घेऊन ये, म्हणजे मी मुलाला औषध करून देईन. तेणेकरून तो खचित जिवंत होईल, असे त्यांनी तिला सांगितले. त्यावर ती स्त्री पुष्कळ घरे फिरली, परंतु असे एकही घर तिला सापडले नाही. त्यामुळे शेवटी निराश होऊन परत ती गौतमाकडे आली. तेव्हा त्यांनी तिला उपदेश करून भक्ती मार्गाकडे वळविले. सिद्ध पुरुष सहज बोलून जातात, पण त्यातील गूढार्थ मागाहून लक्षात येतो. शिर्डीत एके दिवशी साईबाबांच्या दर्शनार्थ डॉक्टर पिल्ले हे आले आणि म्हणाले, माझ्या पायाला एक गळू झाले आहे. पुष्कळ औषधे केली तरी बरे होईना. ऑपरेशन करून घेण्याची माझी इच्छा नाही. तेव्हा बाबा, तुम्ही काहीतरी उपाय सांगा. त्यावर बाबांनी, काही दिवस इकडे राहा, एक दिवस कावळा येऊन टोच मारेल, मग बरे वाटू लागेल, असे त्यांनी सांगितले. पिल्लेंना उतरायला दिलेल्या खोलीत जरासा अंधार होता. एके दिवशी पिल्ले खिडक्या बंद करून खोलीत निजले होते. तेव्हा कंदिलात तेल घालणे, दिवे लावणे
ही कामे करणारा अब्दुल काहीसे आणण्याकरता भराभर खोलीत गेला. चुकून त्याचा पाय गळूवर पडला. पायाच्या धक्क्याने गळू फुटले. थोड्या वेळाने पिल्ले बाहेर आले. त्यांनी ती हकीकत बाबांना सांगितली. तेव्हा बाबा म्हणाले, मी जे सांगितले होते, कावळा येऊन टोच मारेल त्याप्रमाणे झाले. कारण मी अब्दुलाला कावळा म्हणतो. अक्कलकोट स्वामींच्याकडे एक दिवशी एक बाई आली आणि म्हणाली, 5-6 वर्षापासून मी संधिवाताने आजारी आहे. पुष्कळ औषधे करून पाहिली तरी काही परिणाम झाला नाही. तेव्हा 100चे 50 झाल्यावर तुझा रोग बरा होईल. आता तू जा, असे सांगून स्वामींनी तिची पाठवणी केली. स्वामींच्या बोलण्यातला अर्थ तिला समजला नसल्याने तिच्या मनात स्वामींचे वचन सारखे घोळू लागले. पुढे 1.5 वर्षांनी तिच्या नवऱ्याला पेन्शन झाली. त्यावर ती औषधाशिवाय रोगमुक्त झाली. तेव्हा 100चे 50 हा स्वामींच्या बोलण्यातील भावार्थ तिच्या लक्षात आला. कारण तिच्या नवऱ्याला 100 रुपये पगार होता. सिद्धपुरुषांच्या हातून कोणतेही अपवित्र, लोकहिताला बाधक असे कृत्य होत नाही. ते इतके उदार असतात की अपकार्यावरही उपकार करतात. एकदा समर्थ रामदास काही शिष्यगणांसह माहुली क्षेत्राला चालले असता वाटेत दत्ताजी न्हावी म्हणाला, महाराज, 2 दिवसांचे उपोषण आहे, करिता थोडा वेळ थांबावे. मी शेजारच्या शेतातून हुरड्याची कणसे आणून हुरडा भाजतो. थोडा हुरडा खाऊन पाणी पिऊन मग मार्गस्थ व्हावे, म्हणजे चालायला अंगी जोर येईल. समर्थ एकही शब्द बोलले नाहीत. तरी दत्ताजी शेताकडे गेला. शेतकऱ्याजवळ 5 कणसे त्याने मागितली, पण तो शेतकरी देण्यास कबूल झाला नाही. तेव्हा ज्या अर्थी आपण बोललो आहे त्या अर्थी काही झाले तरी कणसे नेलीच पाहिजेत, असे म्हणून दत्ताजीने भराभर थोडी कणसे उपटली आणि हुरडा भाजून घेऊन तो समर्थास नेऊन दिला. वास्तविक गुरूंची आज्ञा नसताना त्याने ते काम करायला नको होते, परंतु भावनेच्या भरात तो विचार त्याच्या मनात आला नाही. त्याच्या आग्रहास्तव समर्थांनी हुरडा हातात घेतला. तो तोंडात टाकणार इतक्यात शेतकरी रागारागाने समर्थांजवळ आला. त्याने तेथे पडलेली हुरड्याची धाटे घेऊन समर्थांच्या पाठीवर ओढली. मनसोक्त शिव्या देऊन तो परतला. दत्ताजी शेतकऱ्याच्या अंगावर धावून जाणार होता, पण समर्थांनी त्यास चूप बसविले. थोड्या वेळाने शिवाजीराजे समर्थांच्या दर्शनास आले. त्यांच्या कानावर ही गोष्ट जाताच त्यांनी शेतकऱ्याला पकडवून आणले. महाराज, या नराधमाला कोणती शिक्षा करू, असे विचारले. समर्थ म्हणाले, मी सांगेन ती शिक्षा जर करण्यास तयार आहेस तर एक तलवार आणि मराठेशाहीचा पोशाख आणीव. त्यावर समर्थांनी शेतकऱ्याला जवळ बोलावले. तो पोशाख त्याला घालण्यास सांगितले आणि हातात तलवार दिली आणि म्हणाले, शिवबा, हा शूर मराठा तुझ्या सैन्यात चांगला शोभून दिसेल. संत जयदेव स्वामी यांचा एक श्रीमंत शिष्य होता. गुरुमुखाने श्रवण व गुरूंची सेवा केल्याशिवाय परमार्थ मार्गात उन्नती होत नाही. म्हणून तो लाभ घेण्यासाठी त्याने जयदेवांना आपल्या घरी बोलावून नेले. तो नियमित रोज श्रवण करी आणि एरवी त्यांच्या सेवेला तत्पर राही. श्रवण केलेल्या गोष्टींचे सारखे मनन करीत असल्याने सावकार सत्वर निशंक झाला. त्यावर आपले काम संपले म्हणून जयदेव स्वामी स्वस्थानी जाण्यास निघाले. ते रथात बसल्यावर सावकाराने गुरुपत्नीसाठी काही बहुमोलाच्या वस्तू सेवकांकडे दिल्या. गुरुपत्नीच्या स्वाधीन करण्यास सांगितले. ही गोष्ट पालतीवर असलेल्या चोरांना समजली. रथ गावाबाहेर जाताच चोरांनी रथ अडकवून जयदेवांना ठार मारण्याचा विचार केला, परंतु रथासमीप जाताच त्यांचा विचार बदलल्याने त्यांनी फक्त जयदेवांचे हातपाय तोडले. त्यांना एका पडक्या विहिरीत टाकून रथातील वस्तू घेऊन ते निघून गेले. इतक्यात शिकारीला आलेल्या एका राजाचे लक्ष सहज त्या विहिरीकडे गेले. तेव्हा त्याला विहिरीत कोणीतरी तेजस्वी पुरुष दिसल्यावरून त्याने जयदेवांना वर काढविले. त्यांना वंदन करून आपण आपली अवस्था कोणामुळे अशी झाली हे कृपा करून सांगावे, अशी प्रार्थना केली. तेव्हा मी उपजतच असा आहे, असे जयदेवांनी उत्तर दिले. त्यानंतर राजाने जयदेवांना
आपल्या वाड्यात बोलावून नेले. आपला भाग्योदय झाला असे वाटून राजाला अतिशय आनंद झाला. त्याने त्यांना कनकासनी बसवून त्यांची यथासांग पूजा केली. स्वतःसाठी सेवा मागितली. तेव्हा जयदेव स्वामींनी बाबा, बैरागी, संन्यासी, साधू हे सर्व मद्रूप समजून त्यांना तू भोजन देत जा असे सांगितले. गुरु आज्ञेप्रमाणे राजा संत सेवा व्रत चालवू लागला. राजाची कीर्ती दूरवर गेल्याने दिवसेंदिवस अतिथींची संख्या वाढत चालली. एके दिवशी जयदेव स्वामींचे ज्यांनी हातपाय तोडले ते चोर साधूच्या वेशाने राजद्वारी आले. तेव्हा राजसेवकांनी नेहमीप्रमाणे हातपाय धुवायला पाणी देऊन पाय पुसावयास वस्त्र दिले. नियमाप्रमाणे जयदेवांचे दर्शन घडविले. जयदेवांना पाहताच त्यांना मागील आठवण झाली. जयदेवांनी आपल्याला ओळखले तर आपली अवस्था काय होईल या विचाराने त्या उभयतांच्या छातीत धडकीच भरली. इतक्यात जयदेव त्यांच्याकडे बोट करून राजाला उद्देशून म्हणाले, हे थोर साधू आहेत. यांची सर्व काही नीट व्यवस्था ठेव. जर यांच्या सेवेत दुर्लक्ष होईल तर आजवर केलेले तुझे सर्व पुण्य जाईल. हे ऐकून जयदेवांनी ओळखले नाही असे वाटून चोरांना आनंद झाला. त्यावर सेवकांनी त्यांना साधूंची उतरण्याची जागा दाखवली. रोज पंचपक्वानांचे भोजन मिळे, परंतु वेशधारी साधू दिवसेंदिवस पुष्ट होण्यापेक्षा रोडत चालले. एके दिवशी राजाने त्याबद्दल जयदेवांना प्रश्न केला. तेव्हा जयदेव म्हणाले, राजा, संत केव्हाही विषयभोगाविषयी निरीच्छ असतात. त्यामुळे त्यांचे मन रमत नाही. यापुढे त्यांची जाण्याची इच्छा दिसली तर तू त्यांना राहण्याविषयी आग्रह करू नको. त्यांच्या इच्छेप्रमाणे द्रव्यभूषणादी देऊन त्यांना पाठवून दे. दुसऱ्या दिवशी वेशधारी साधूंनी राजाजवळ गावाला जाण्याची आज्ञा मागितली. तेव्हा राजाने गुरु आज्ञेप्रमाणे त्यांना इच्छित वस्तू देऊन पाठवणी केली. सिद्धपुरुषांच्या वागण्यातील गूढ सहसा कोणाच्या लक्षात येत नाही. या वर्षी महाशिवरात्रीस 1 महिना असताना मठातील दोन्ही तळ्यातील पाणी आटले. तेव्हा शिष्य समूहाला उद्देशून सिद्धारूढ महाराज म्हणाले, यावर्षी पाणी आटल्याने महाशिवरात्रीचा उत्सव करायला जमणार नाही. करिता यंदा उत्सव होणार नाही, म्हणून आधीच लोकांना कळविणे बरे. शिष्यमंडळी म्हणाली, महाराज, पाण्याच्या अडचणीने उत्सव रहित करू नये. आम्ही लांबून पाणी आणण्यास तयार आहोत. दुसरे दिवशी महाराज शयनगृहातून जे बाहेर आले ते हातात एक मोगा घेऊन बराबर सरोवराकडे गेले आणि आत उतरून मध्यभागी जाऊन उभे राहिले. त्यांनी समोर मोगा ठेवला. तो हाताने झाकून आकाशाकडे ते पाहू लागले. थोड्या वेळाने उठून ते आपल्या खोलीत गेले. त्यावर 2 तासांनी आकाश अभ्राच्छादित झाले. पाऊस पडून लगेच दोन्ही तळी तुडुंब भरून गेली. ते पाहून भक्तगणास महाराजांच्या दैवी सामर्थ्याची अधिक कल्पना येऊन त्यांची श्रद्धा द्विगुणित झाली. भर दुपारची वेळ होती. भास्कर पाटील नांगरण्याचे काम आटोपून नुकतेच जेवणास बसले होते. इतक्यात उघड्या अंगाने शेगावचे गजानन महाराज तेथे आले. त्यांनी पाटलाजवळ प्यायला पाणी मागितले. पाटलाला वाटले कुणीतरी खुदा आहे. तेव्हा पाणी बिनी कुछ नाही असे म्हणून एका फरलांगावर असलेल्या पाणी नसलेल्या विहिरीकडे त्याने बोट केले. तिकडे जा, पुष्कळ पाणी आहे, पोटभर पी असे ते उपहासाने म्हणाले. त्यावर गजानन महाराज विहिरीजवळ गेले आणि विहिरीच्या आतल्या बाजूला पाय सोडून काहीतरी गुणगुणत ते काठावर बसले. थोड्या वेळाने पाण्याने विहीर तुडुंब भरून आली. तेव्हा गजानन महाराजांनी टाळी वाजवून नाचू लागले. पाटलांना वाटले खुदा आपल्या लहरीत नाचत असेल. विहिरीचे पाणी हाताने काढण्याइतपत वर होते. थोड्या वेळाने बाजूला पडलेला मोगा त्यांनी उचलला आणि पाटलाकडे वळून पाहिले. पाटलाची नजर आपल्याकडे आहे तेव्हा एक गंमत करावी म्हणून विहिरीतील पाणी मोग्याने काढून ते स्नान करू लागले. त्यावर त्यांनी पाण्याचा मोगा तोंडाशी धरला. ते पाहून पाटलाची वृत्ती पालटली. ते धावत जाऊन महाराजांच्या चरणी लागले. पुढे त्यांचे शिष्यत्व पत्करून कायमचे त्यांच्या सहवासात राहिले. बाबाजी भट नावाचे एक वैदिक ब्राह्मण मंगळवेढ्यास राहत असत. त्यांच्याकडे अक्कलकोट महाराज वरचेवर जाऊन घटका बसत असत. एके दिवशी 3 प्रहरी महाराज भटजींचे घरी आले.
तेव्हा भटजींच्या बायकोने त्यांना बसावयास आसन दिले. स्वामींनी तिजवळ पाणी पिण्यास मागितले. तेव्हा तिने लगेच कळशी हातात घेतली. ती स्वामींना म्हणाली, आमच्या विहिरीला उन्हाळ्यात 4 महिने पाणी नसते, म्हणून शेजारी जाऊन ताजे पाणी मी घेऊन येते. तेव्हा महाराज म्हणाले, अगं, आडाला पाणी नाही असे कसे होईल? चल, मी दाखवतो. असे म्हणून भराभर पावले टाकीत महाराज परसात गेले. आडाजवळ बसून महाराजांनी लघुशंका केली आणि तिला म्हणाले, आडात पोहरा सोड, पाणी मिळेल. लगेच पोहरा आडात सोडला, पाणी काढले. इतक्यात बाबाजी भट तेथे आले. तो प्रकार पाहून त्यांना साश्चर्य आनंद झाला. पाटगाव येथे मौनीबुवा नावाचे संन्यासी राहत असत. त्यांच्या शिष्यगणापैकी 2 जण पंढरीला गेले होते. तेथे समर्थ रामदासांची कीर्ती कानावर आली. तसेच ते माहुली क्षेत्रास असल्याचे समजले. त्यावर तेथून ते माहुली क्षेत्रास गेले. प्रथम स्नान करून नंतर समर्थांचे दर्शन घ्यावयाचे या उद्देशाने ते नदीवर गेले. त्या समयी कमरेइतक्या पाण्यात एक तेजस्वी जटाधारी व्यक्ती उभी असलेली त्यांना दिसली. ती व्यक्ती दुसरे कोणी नसून समर्थ होते. ते म्हणाले, कल्याणा, मला फार भूक लागली आहे रे. माझे प्राण व्याकुल झाले आहेत. लवकर जा आणि झोळीत काय असेल ते घेऊन ये. त्या क्षणी कल्याणाने झोळीत हात घालून 2 चतकोर भाकरी होती ती घेतली आणि परत जाऊन समर्थांच्या हातावर ठेवली. त्यावर चहूकडे पाहत समर्थ भाकरी खाऊ लागले. त्यावर मौनीबुवांच्या शिष्याव्यतिरिक्त इतरही पुष्कळसे लोक होते. ते समर्थांकडे आश्चर्याने पाहू लागले. त्यावर पुन्हा ते म्हणाले, कल्याणा, कोरडी दशमी गिळवत नाही करिता थोडेसे दूध घेऊन ये. पण बाबा, फार लांब जाऊ नकोस. ती पहा, वाळवंटात गाय निजली आहे. तिची प्रार्थना कर, ती दूध देईल. असे समर्थ म्हणाले. त्यांनी अंगुली निर्देश केल्याप्रमाणे कल्याण त्या दिशेला तुंबा घेऊन धावले. ती गाय मरून पडली असून तिच्याभोवती लोकांचा घोळका जमला होता. गुरु आज्ञेनुसार कल्याण गर्दीतून गेले. त्यांनी दूध देण्याकरिता गायीची प्रार्थना करून तिच्या अंगावरून हात फिरविला. तोच ती गाय चटकन उठून उभी राहिली. कल्याणांनी तिचे दूध काढले आणि ते घेऊन समर्थांना दिले. ही अघटित घटना पाहून मौनीबुवांचे शिष्य समर्थांच्या चरणी लागले. त्या एकादशीनिमित्त देहूतील मंडळींनी मोठा मंडप घातला. तुकारामांना कीर्तन करण्यास सांगितले. त्या ठिकाणी असंख्य जनसमूह जमला होता. जय जय विठोबा रखुमाई असा तुकारामांनी नामाचा गजर सुरू केला. तोच सर्व मंडळी देहभान विसरून आनंदसागरात बुडून गेली. मशालवाल्याची पण तीच स्थिती झाल्याने हातातील मशाल लागून मंडपाला आग लागली. त्या समयी चांभार गोंदियात एके ठिकाणी शेख महम्मदाचे कीर्तन सुरू होते. तेथेही श्रवणार्थ असंख्य मंडळी जमली होती. कीर्तन चालू असता एकाएकी शेख महम्मदाने उडी मारली आणि हात चोळले. कीर्तन संपल्यावर एका शिष्याने विचारले, महाराज, तुम्ही कीर्तन चालू असता मध्येच उडी मारून हात चोळले, त्याचे कारण काय? तेव्हा शेख महम्मद म्हणाले, देहू गावात तुकारामांच्या कीर्तनात मशालवाल्याची मशाल लागून मंडप जळू लागला. तेव्हा मी आग विझवली. ही गोष्ट ऐकून भक्तांच्या श्रद्धेत अधिकच भर पडली. परंतु अभक्तांना मात्र देहूला जाऊन मांडव जळल्याची खूण प्रत्यक्ष पाहिल्यावर शेख महम्मदांच्या बोलण्याची सत्यता पटली. सिद्धपुरुष निरीच्छ, निराभिमानी आणि मोहमाया रहित असतात. त्यामुळे दुर्जनांनी कितीही निंदा अगर छळ केला तरी त्यांची तिळमात्रही शांती ढळत नाही. एकनाथ रोज नदीवर स्नानार्थ जात असत. काही टवाळखोरांनी शिकवल्यावरून एके दिवशी एक इसम विडा तोंडात चघळत नदीच्या वाटेवर असलेल्या पडक्या घराच्या भिंतीवर बसून राहिला. आंघोळ करून एकनाथ घरी जात असता त्या इसमाने त्यांच्या अंगावर थुंकले. त्यावर त्यांनी परत जाऊन आंघोळ केली. पुन्हा ते घरी जाऊ लागले. तेव्हा त्याने पूर्ववत त्यांच्या अंगावर पुन्हा थुंकले. तरी एकनाथ एकही शब्द न बोलता नदीकडे वळले. आज आपणास पुष्कळ वेळा गंगेचे स्नान घडले, याबद्दल त्यांनी गंगेचे आभार मानले. पुढे तो इसम पश्चातापाने युक्त होऊन एकनाथांना शरण आला.
एके दिवशी माधवदास एका घरी भिक्षेला गेले होते. त्या समयी त्या घरची मालकीण पोतेरे घालत होती. माधवदासांना पाहून संतापाने ती लाल झाली आणि म्हणाली, ए बाबा, हात पाय कान डोळे शाबूत आहेत. राबून खायला काय झाले तुला? ही घे भिक्षा. म्हणून हातातले पोतेऱ्याचे फडके तिने त्यांच्या अंगावर फेकून दिले. याबद्दल माधवदासांना राग येण्यापेक्षा त्यांनी तिचे आभारच मानले. त्यावर ते फडके घेऊन लगेच ते नदीतीरी गेले. स्वच्छ धुवून त्यांनी त्याची वात बनवली आणि तेल घालून शंकरांपुढे दिवा लावून फडक्याचे सार्थक केले. ज्याचा जसा भाव असेल तसे सिद्धपुरुषांकडून फळ मिळते. सिद्धारूढ महाराजांकडे एक सोनारी नियमित येत असे. दर सोमवारी ती तिखट मिठाचा सांजा करून आणि तो महाराजांच्या पुढे ठेवून नमस्कार करी. महाराज नेहमी त्यातील चिमूटभर काढून घेऊन राहिलेला सर्वांना वाटायला सांगत असत. एका सोमवारी त्यांनी डब्यातील सर्वच सांजा खाऊन टाकला. सिद्धपुरुषांच्या वागण्यातील वर्म कळणे फारच कठीण. तेथे जमलेल्या मंडळींपैकी काही जणांच्या मनात महाराजांचे प्रेम तिच्यावर अधिक असावे असे वाटले. काहींना महाराजांना आज भूक फार लागली असावी असे वाटले. त्यावर सोनारणीला मात्र आत्तापर्यंत आपण केलेल्या सेवेचे चीज झाले असे वाटून अत्यंत आनंद झाला. देव किंवा संत धनाचे भुकेले नसून भक्तिभावाचे भुकेले होत. जेव्हा ती बाई घरी जाण्यास निघाली तेव्हा तिने आपला डबा घेतला. डब्याला लागून राहिलेला प्रसाद तोंडात टाकला. त्यावेळी आपण सांज्याला आज अजिबात मीठ घातले नाही हे तिला कळून आले. त्याबद्दल तिला वाईट वाटून महाराजांच्या पुढे खेद प्रदर्शित केला. महाराज म्हणाले, ताराबाई, खरोखर मीठ न घातलेला पदार्थ मला आवडतो. मी होऊन तुला एक दिवस मीठ न घालता सांजा करून आण असे सांगणार होतो, पण आज चुकून का होईना तुझ्या हातून मीठ न पडल्याने आपसूक माझी इच्छा पूर्ण झाली. म्हणून मी सांजा मनसोक्त खाल्ला. रोण येथे चनप्पा नावाचा सिद्धारूढ महाराजांचा एक भक्त राहत असे. तो सुतारकीचा धंदा करीत असे. त्याला महादेवी नावाची एकुलती एक मुलगी होती. दरवर्षी श्रावण माघ महिन्यात उत्सवासाठी चनप्पा बायको मुलीसह न चुकता मठाला येत असे. ऐनवेळी खर्चाला पैशाची अडचण पडू नये म्हणून चनप्पा आपल्या मिळकतीतला 4था हिस्सा बाजूला काढून ठेवी. त्यामुळे पैशाच्या अडचणीने त्याच्या वारीत कधी खंड पडला नाही. महादेवीला 13वे वर्ष लागले तेव्हा चनप्पा तिच्या लग्नाचा विचार करू लागला. तेव्हा महादेवी बापाला उद्देशून म्हणाली, महाशिवरात्रीचा उत्सव जवळ आला आहे, तेव्हा सध्या लग्नाचा विचार बाजूला ठेवा. त्यावर चनप्पा सहकुटुंब मठास गेला. उत्सवाचे 6 दिवस संपले. महाशिवरात्रीचा दिवस उजाडला. उत्सवाला आलेली सारी मंडळी आनंदात बुडून गेली. कैलास मंडपात महाराजांना बसवून भक्त मंडळी पुष्पांजली अर्पण करू लागली. इतक्यात महाराजांच्याकडे पाहता पाहता आपले लग्न महाराजांच्या बरोबर झाले तर आपणास कायमचे मठात राहायला मिळेल, नाहीतर आपणास महाराजांचे चरण अंतरतील असा महादेवीच्या मनात विचार आला. उत्सव संपल्यावर सर्व मंडळी आपापल्या घरी गेली. तरी महादेवी महाराजांच्या आसनासमोर स्वस्थ बसून राहिली. तेव्हा चनप्पा महादेवीला उद्देशून म्हणाला, चल, महाराजांचा आशीर्वाद घेऊन घरी जाण्यास निघू. महादेवी म्हणाली, मी माझ्या मनाने महाराजांना वरिले आहे म्हणून मी घरी येणार नाही. तिचे बोलणे ऐकून आईबाप थक्कच झाले. त्या उभयतांनी अनेक प्रकारे तिची समजूत घातली तरी तिच्या वृत्तीत मात्रही पालट पडेना. शेवटी उभयता मुलीला घेऊन महाराजांकडे गेली. त्यांनी तिची हकीकत महाराजांना सांगितली. ते ऐकून महाराज हसले आणि म्हणाले, महादेवी, मी तुझ्याबरोबर घरी आलो तर तू जाण्यास तयार आहेस का? महादेवी म्हणाली, तुम्ही कोठे जाल तेथे मी येईन, मात्र तुम्हाला सोडून राहणार नाही. त्यावर महाराज म्हणाले, चल तर, मी तुझ्याबरोबर येतो. असे म्हणून महादेवी तिच्या आईबापांसह निघाली. महाराज फक्त महादेवीलाच दिसायचे, इतर कोणासही दिसत नसत. वास्तविक महाराज मठातच होते, पण महादेवीच्या भक्तीमुळे आपल्याबरोबर महाराज येत आहेत असा तिला भास होई. घरी गेल्यावर महादेवी आनंदात असलेली पाहून
मागे ठरवलेल्या मुलाशी महादेवीचे चनप्पाने लग्न लावून देण्याचा बेत केला. मुहूर्त नक्की झाल्यावर महादेवी बापाला म्हणाली, बाबा, माझे महाराजांबरोबर लग्न झाले असून तुम्ही काय खेळ मांडला आहे? आता तरी हा विचार सोडून द्या, नाहीतर पश्चातापाची पाळी येईल. तरी चनप्पाने कार्याला आरंभ केला. शेवटी लग्नघटिका अगदी जवळ येऊन ठेपली. तोच महाराज असे 3 वेळा म्हणून जोरजोरात तिने हाका मारल्या आणि ती मूर्छित पडली. तिचे पंचप्राण पंचतत्वात विलीन झाले. एका भक्ताकडे अक्कलकोट महाराजांना 10 वाजता जेवणाला आमंत्रण केले होते. त्याप्रमाणे तो त्यांना घेऊन घरी गेला. तो भक्त कोर्टात काम करीत असे, त्यामुळे 10 वाजता पाने मांडली. स्वामींना जेवण्यास उठवायला तो गेला, तेव्हा थोडा वेळ जाऊ दे असे स्वामी म्हणाले. 15 मिनिटांनी पुन्हा तो भक्त उठवायला गेला असता, इतक्या लवकर मी जेवणार नाही असे ते म्हणाले. त्यावर घरातल्या मंडळींनी तू जेवून कोर्टाला जा, आम्ही महाराजांना वाढतो असे सांगितले. परंतु महाराजांच्या बरोबर आपण जेवावे हा एकच हेतू भक्ताच्या मनात असल्याने कोर्टात जायला आपणास उशीर होईल हा विचार त्याच्या मनात येऊ शकला नाही. त्यामुळे घरातल्या मंडळींच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करून तो निश्चिंत राहिला. 1 वाजता भक्ताला उद्देशून स्वामी म्हणाले, चल आता जेवायला. जेवणानंतर भक्ताने स्वामींना विडा अर्पण केला आणि त्यांना मठात पोहोचविले. त्यावर स्वामी म्हणाले, आता कामावर जा. त्याप्रमाणे भक्त निर्धास्तपणे कामावर गेला. स्वामींवर असलेल्या श्रद्धेने त्या दिवशी जरी तो उशिरा गेला तरी कोणालाच कळू शकले नाही. देहू येथे तुकोबा रस्त्यावरून जाऊ लागले असता एका म्हातारीने त्यांना, बाबा, माझे एवढे काम करशील का? मला चालवत नाही, दम लागतो. 4 पैशाचे तिळाचे तेल आणून दे. तू विठोबाचा भक्त आहेस, तेव्हा तुझ्या हातचे तेल मला पुष्कळ दिवस पुरेल असे म्हणून तिने पैसे व भांडे त्यांच्या हातात दिले. त्यावर तुकोबांनी वाण्याच्या दुकानातून तेल आणून दिले. तिच्या भावनेप्रमाणे तिला फळ मिळाले. 4 पैशाचे तेल 4 महिने पुरले. कोणी एक ब्राह्मण आनंदीत आपल्याला विद्वत्ता प्राप्त होण्यासाठी आजानू वृक्षाच्या तळी अनुष्ठान करीत बसला होता. तू देहूच्या तुकोबांजवळ जा, तुझी इच्छा पूर्ण होईल असे ज्ञानेश्वरांनी त्याला दृष्टांतात सांगितले. त्याप्रमाणे देहूला जाऊन त्याने तुकोबांच्या पुढे आपले मत प्रकट केले. तेव्हा तुकोबांनी त्याला एक नारळ आणि 11 अभंग देऊन, हा नारळ खा आणि हे अभंग वाच असे सांगितले. तेव्हा अशाने काय होणार असे म्हणून तुकोबांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करून तो ब्राह्मण तेथून निघून गेला. पुढे काही दिवसांनी शिवाजींच्या सांगण्यावरून एका पंडिताने आपल्या विद्याहीन मुलाला तुकोबांच्याकडे पाठविले. तेव्हा तोच नारळ त्याला खाण्यास सांगून तेच अभंग त्यांनी वाचण्यास दिले. मनात विकल्प न आणता शुद्ध भावनेने त्याने तुकोबांची आज्ञा पालन केल्याने त्याचे मूढत्व साफ नाहीसे होऊन तो सभेमध्ये मोठमोठ्या पंडितांनाही जिंकू लागला. सिद्धपुरुष आपल्या आत्म्यात सर्व प्राणीमात्रांना व सर्व प्राणीमात्रात आपल्या आत्म्याला पाहत असतात. गंगोत्रीहून एकनाथ महाराज रामेश्वराच्या अभिषेकासाठी खांद्यावर गंगोदकाची कावड घेऊन चालले होते. त्यांच्याबरोबर बरीचशी यात्रेकरू मंडळी होती. एकनाथांचे अंतर्यामी हरिस्मरण चालले असून ते अगदी शांतपणे पावले टाकीत जात होते. इतर मात्र मोठमोठ्याने हर हर महादेव म्हणत भराभर जात होते. आपण हरिभक्तीकडे वळलो की सर्वांभोवती आपला भगवत भाव आहे का नाही, कितीसा आहे याची भगवंत हर तऱ्हेने परीक्षा पाहतो. पृथ्वीवर खडे पुष्कळ सापडतील, पण हिरे मिळणे मात्र अत्यंत दुर्लभ. तसेच बोरी, बाभळी इत्यादी झाडेही चहूकडे पाहावयास मिळतील, पण कल्पवृक्ष मात्र फार क्वचित दृष्टीस पडेल. त्याप्रमाणे लक्षावधी लोक जरी हरिसेवेत रमलेले दिसले तरी सर्वांभूती त्यांचा भगवत भाव आहे असा भक्त मात्र फारच विरळा होय. रामेश्वरापासून 2 मैलाच्या अंतरावर रस्त्याच्या मध्यभागी एक कुंभारीण बसली होती. तिच्या पुढे एक गाढव निचेष्टित पडले होते. यात्रेकरू लोकांना उद्देशून ती बाई म्हणाली, अहो बाबा, माझे गाढव मरायला टेकले आहे.
करिता गरिबावर दया करून थोडे गंगोदक त्याच्या तोंडात घाला. आहो भक्त काका, कुडताभर तरी पाणी तोंडात घालून माझ्या गाढवाला वाचवा. मी तुमच्या पाया पडते. आज महाशिवरात्रीचा दिवस आहे. माझ्या गाढवाला पाणी द्याल तर रामेश्वराची खरी पूजा घडल्याचे तुम्हाला फळ मिळेल, असे ती कळवळून सांगू लागली. तरी एकट्याने देखील तिच्याकडे दयाद्र दृष्टीने पाहिले नाही. कोणी हसले, कोणी तिची थट्टा करू लागले, कोणी डोळे वटारले, कोणी तोंडाला येईल ते बोलू लागले. जरी तोंडाने हर हर शिव शिव म्हणत होते तरी त्यांनी पूजेचे वर्म जाणले नव्हते. इतक्यात एकनाथ येऊन पोहोचले. गाढवाची स्थिती पाहून त्यांचे हृदय कळवळले. एकनाथांनी लगेच गाढवाच्या तोंडात कावड ओतली. तहानलेले गाढव गंगोदक पिऊन समाधान पावले. सिद्ध पुरुष स्मरण व विस्मरण या दोन्हीचा ग्रास करून सदा स्वरूपत्वाने राहतात. त्यांचे बाह्य व्यवहार इतरांप्रमाणे दिसत असल्याने त्यांना ओळखणे जनास कठीण जाते. चांभार गोंदिया या गावी शेख महम्मद नावाचा एक भक्त होऊन गेला. एके दिवशी शेख महम्मदाचा बालमित्र त्याला भेटावयास आला. तेव्हा तो नुकताच बाहेर गेला होता. घरच्या मंडळींपैकी एकाने रस्त्याकडे बोट करून तो पहा जात आहे असे दाखविले. तेव्हा तो शेख महम्मदाला गाठण्यासाठी भराभरा जाऊ लागला. पण शेख महम्मद त्याच्यापेक्षा जलद जात असल्याने दोघांमध्ये बरेच अंतर पडू लागले. शेवटी तो शेख महम्मद, अरे शेख महम्मद अशा सारख्या हाका मारू लागला. तरी शेख महम्मदाने मागे वळून पाहिले नाही. इतक्यात शेख महम्मद दुकानापुढे जाऊन उभा राहिला. तेव्हा तो मित्र धावत त्याच्या जवळ गेला आणि शेख महम्मदाच्या पाठीवर हात मारून, काय शेख महम्मद, सर्व काही ठीक आहे ना? बहुत वर्षांनी आज तुला भेटण्याचा योग आला, असे म्हणाला. तरी शेख महम्मद एकही शब्द बोलला नाही. त्याचा हात धरून मित्र म्हणाला, शेख महम्मद, मला विसरलास काय? सिद्ध पुरुषांची स्थिती स्मृती विस्मृती रहित असते. त्यामुळे शेख महम्मदाने मित्राला विचारले, शेख महम्मद कोण? मित्र म्हणाला, अरे तूच की शेख महम्मद, दुसरा कोण असणार? शेख महम्मद होय, तो तर केव्हाच मेला, असे शेख महम्मदाने उत्तर दिले. सिद्ध पुरुष सहसा कोणाला आपली ओळख होऊ देत नाहीत. सिद्धारूढ महाराज संचारार्थ फिरत असता एकदा विजापूरला गेले. तेव्हा एका श्रीमंताच्या घरी वरात जायची होती. मशाल धरण्यासाठी एक माणूस कमी पडला म्हणून आसपास ते शोधत होते. तोच दुरून कुणीतरी येत असल्याचे त्यांना दिसले. तेव्हा त्याच्याकडून आपले सध्याचे काम उरकून घ्यावे अशा विचाराने मालक तेथेच थांबला. महाराजांना पाहून तो म्हणाला, ए बाबा, जरा आमची मशाल धरशील काय? 4-8 आणे देईन. त्यावर महाराजांनी मानेने होकार दिला. जेव्हा वरात गावभर फिरून जागेवर आली तेव्हा एकाला उद्देशून श्रीमंत म्हणाला, त्या मशालवाल्यांना पैसे दे. इतक्यात महाराज हळूच तेथून निसटले. 9 जणांनी पैसे देऊन झाल्यावर 10वा माणूस पैसे न घेता गेला. याबद्दल त्यांना आश्चर्य वाटले. हुबळीला स्थायिक होण्यापूर्वी सिद्धारूढ महाराज एकदा गोकर्णाला गेले होते. तेव्हा त्या ठिकाणी ते बरेच दिवस राहिले. ते फक्त भिक्षेसाठी गावात जात. एरवी एखाद्या निर्जन जागी जाऊन ते बसत असत. ते कोणाशीच बोलत नसत. कमरेला एक लंगोटी, अंगावर एक फाटकी वाकळ हा त्यांचा नेहमीचा वेश असे. एके दिवशी ते भिक्षेला निघाले. तो दिवस शिमग्याचा सणाचा होता. वाटेत काही पोरांनी त्यांना गाठले. त्यातील एका मुलाने त्यांच्या कपाळास मळवट भरला. गाढवाला त्याच्या पुढे उभे करून, ए खुद्या, ह्या घोड्यावर बैस असे म्हणाले. त्यावर महाराज हसत हसत गाढवावर बसले. ही घे, तुला शाल पांघरतो, असे म्हणून मुलांनी त्यांच्या त्या अंगावर फाटकी चटई पांघरली. उजव्या हातात केरसुणी, डाव्या हातात गाडगे देऊन भैरव आला भैरव असे म्हणून ती नाचू लागली. त्यानंतर दारोदार पैसा मागत मुले बाजारपेठेकडे वळली. गावभर मिरवून झाल्यावर महाराजांना गाढवावरून उतरायला सांगितले. ती मुले गाढवासह निघून गेली. महाराज स्वस्थानी परतले. एके दिवशी पुण्याला गाडगे महाराज भर दुपारी 12 वाजता एका घरी भिक्षेला गेले असता त्या घरची मालकीन त्यांना उद्देशून म्हणाली, ए बाबा,
या ढिगातली माती घेऊन त्या झाडांना घाल, मग मी तुला भिक्षा देईन. त्यावर तिने खोरे व टोपले त्यांच्या पुढे ठेवले. गाडगे महाराजांनी भराभर माती भरून झाडांना टाकली आणि बाई मातीचा ढीग संपला. हे घ्या टोपली व खोरे, असे म्हणून दारात ठेवून दिले. त्यावर तिने शिळी भाकरी व भाजी त्यांच्या हातावर घातली. त्या घरचे मालक वकील होते. त्यांना कीर्तनाची आवड होती. त्या रात्री गाडगेबुवांचे कीर्तन होते. पत्नीसह ते वकील कीर्तनाला गेले. दुरून त्यांना पाहताच सकाळी आपण त्यांच्याकडून काम करून घेतले याबद्दल तिला फार वाईट वाटले. सिंधू सव्वीर देशाचा राजा रहुगण एकदा पालखीतून इक्षुमती नदीच्या तीरावर चालला असता चौघा भोयांपैकी एका भोयाच्या पोटात एकाएकी दुखू लागले. त्यामुळे त्याच्या बदली दुसऱ्या भोयाची त्यास गरज लागली. म्हणून राजसेवक भोयाच्या शोधार्थ निघाला. एका पडक्या घराच्या ओटीवर एक माणूस बसलेला त्याच्या दृष्टीस पडला. तो जवान असून अंगापिंडाने बळकट असल्याने पालखी वाहण्यास योग्य आहे असे त्याला वाटले. गुप्त पोलीस सर्वांना ओळखतो, पण त्याला ओळखणारे लोक फारच थोडे असतात. त्याप्रमाणे सिद्ध पुरुष सर्वांना ओळखतो, पण त्याला ओळखणारे मात्र फार क्वचित आढळतात. त्यावर राजसेवकाने तुझे नाव काय बाबा असे विचारले. तेव्हा त्याने जड भरत असे सांगितले. त्यावर कुणीतरी अर्धवट खुला आहे असे राजसेवकाला वाटले. तरी यास भोयाच्या जागी नेमून आजचा कार्यभाग साधून घेण्यास हरकत नाही. अशा विचाराने चल बाबा माझ्याबरोबर, थोडे काम आहे असे म्हणून तो पालखीजवळ त्याला घेऊन गेला. त्यावर सेवकांच्या सांगण्याने जडभरताने पालखी वाहण्याचे काम पत्करले. आपल्या पायाखाली किडा मुंगीसारखे लहान जीव सुद्धा चिरडू नयेत म्हणून जडभरत प्रत्येक पाऊल जपून टाकत असे. त्यामुळे भोयांची व त्याची चाल जमेनाशी झाली. पालखीला हिसके बसू लागल्याने रहुगण राजा संतप्त झाला. त्याने पालखी थांबविण्यास सांगितले. तो भोयांना उद्देशून म्हणाला, सारखी पालखीची हिसकाहिसकी काय चालवली आहे तुम्ही? तेव्हा तिघे भोई म्हणाले, महाराज आम्ही पद्धतशीर चालत आहोत, पण हा नवीन भोई मात्र मनाला येईल तसे चालत आहे. त्यामुळे याच्याबरोबर आम्हाला चालणे कठीण होत आहे. हे ऐकून राजाने जडभरताची चांगली निर्भत्सना केली. तरी तो देहबुद्धीपासून पूर्ण सुटला असल्याने राजाच्या बोलण्याचा त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही. त्या वेळाने राजाज्ञेवरून जडभरत पुन्हा पालखी वाहू लागला. त्यावर पहिल्याप्रमाणे पालखीला हिसके बसू लागले. राजा अतिशय संतप्त होऊन त्याने पालखी थांबवली. भरताला म्हणाला, अरे भोई, तू जिवंत असून मेल्यासारखा दिसतोस. चांगल्या 4 काट्या हाणल्या म्हणजे तुझ्या अंगातील मस्ती एका क्षणात उतरून जाईल. अहंकाराने ताटलेला रहुगण राजा अशा प्रकारे भरतास तोंडाला येईल तसे बोलू लागला. तरी ब्रह्मस्वरूपाशी तादात्म्य पावलेला जडभरत मौन धरून होता. पण हे राजाला कसे समजणार? राजाने जडभरताकडे डोळे वटारून पाहिले. तेव्हा जडभरताला हसू आले. सिद्ध पुरुष देहातीत असतो म्हणजे असे की इतरांप्रमाणे अनुकूल परिस्थितीत हर्ष, प्रतिकूल परिस्थितीत खेद, द्वैताची बाधा त्यास होत नाही. अर्थात तो अखंड आनंदात असतो. राजा म्हणाला, अरे हसतोस काय? लाज नाही का वाटत तुला? मी गुरु शोधार्थ निघालो आहे, तर तू मला वाटेत अडचण करीत आहेस. तेव्हा तुला शहाणा म्हणावे की मूर्ख म्हणावे? राजाचे बोलणे ऐकून जडभरत अधिकच हसू लागला. तेव्हा राजाने हसण्याचे कारण विचारले. भरत म्हणाला, राजा, देहभावना ही विकारांनी युक्त असते म्हणून मनुष्याच्या दुःखाला कारणीभूत होते. आत्मभावना प्रेममय असते म्हणून मनुष्याला ती सुखरूप करते. कुसंगतीत देहभावना बळावत जाऊन आत्मभावना नाहीशी होते आणि सुसंगतीत आत्मभावना दृढ होत जाऊन देहभावनेचा नाश होतो. गुरुकृपा झाल्यावर लाज, भय, लौकिक आशा, चिंता, राग, द्वेष सर्व मावळून जाऊन देहापासून मनुष्य अलिप्त होतो. राजवाड्यात स्थान मिळाल्यावर मनुष्याला जसे पर्णकुटिकेतील सुखाचे विस्मरण होते, तद्वत ब्रह्मसुखाची गोडी चाखल्यावर देहसुखाची स्मृती राहत नाही.
त्यामुळे लोकांनी निंदा केली किंवा स्तुती केली तरी त्याच्या ठिकाणी हर्ष किंवा खेद उत्पन्न होत नाही. तलवारीला परिसाचा स्पर्श झाल्यावर ती आकाराने पूर्वीप्रमाणे दिसते, पण तिच्या अंगचा कठोरपणा पूर्णपणे नाहीसा होतो. त्यामुळे तिच्यापासून कोणाला उपद्रव पोहोचत नाही. त्याप्रमाणे सद्गुरूंचा वरदहस्त मिळाल्यावर पूर्वसंस्कार विरून जातात. देहाभिमान गळून जाऊन मनुष्याला देवस्वरूप प्राप्त होते. त्यावर तो परिपूर्ण निरुपद्रवी बनतो. हे बोधयुक्त भाषण ऐकल्यावर रघुगण राजाला जडभरताची ओळख पटली. त्या क्षणी तो त्यांच्या चरणी लागला. बिलोबिली साप असतात, पण ज्याच्या मस्तकावर मणी असतो असा साप मात्र एखादाच असतो. हत्ती पुष्कळसे पाहावयास मिळतील, पण ज्याच्या कपाळी मुक्ताफळ असते असा हत्ती अत्यंत दुर्लभ होय. ज्याप्रमाणे वनोवनी सिंह दिसत नाहीत, त्याप्रमाणे मठोमठी सिद्धपुरुष पाहावयास मिळत नाहीत. सिद्धपुरुष सहसा मठाचा खटाटोप करत नाहीत, कारण त्यांना नेहमी एकांत लागतो. त्यामुळे बहुत करून निर्जन अशा जागा ते पसंत करतात. पण फूल फुलल्यावर जशी फुलपाखरे फुलांना शोधित शोधित येतात, त्याप्रमाणे संसारत्रस्त लोक आपल्या दुःख निवारणार्थ सिद्ध पदारूढ पुरुषांचा शोध करून त्यांच्या जवळपास येऊन राहतात. त्यामुळे पूर्वीचे निर्जन स्थान थोडक्याच दिवसात नगर बनते. दक्षिण कानडा जिल्ह्यातील कांजीगाड जवळील स्वामी रामदासांचे वासस्थान रामनगर झाले. पुण्यानजीकचे नगर जिल्ह्यातील मेहरबाबा यांचे वासस्थान मेहरनगर या नावाने शोभू लागले. हुमनाबादेजवळील माणिकप्रभूंचे जे वासस्थान ते माणिकनगर नावाने झळकू लागले. त्याप्रमाणे सिद्धारूढ महाराजांच्या वास्तव्यामुळे पूर्वीचे जे निर्जन स्थान ते आज सिद्धनगर म्हणून शोभत आहे. पूर्वी हुबळी गाव इतर गावांप्रमाणे होते, पण सिद्धारूढ महाराजांच्या चरणस्पर्शामुळे सध्या हुबळीला काशीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. एकूण ही सर्व निर्जन स्थाने सिद्ध पुरुषांच्या वास्तव्याने सुरम्य व मनोहर स्थळे बनली आहेत. कित्येक साधू संत असे असतात की आत्मसाक्षात्कार झाल्यावर त्यांच्याकडून लोकास केवळ दर्शनाचा किंवा दर्शन स्पर्शनाचा लाभ होतो, परंतु सिद्धारूढ महाराजांकडून मात्र लोकास दर्शन, स्पर्शन, संभाषण या तिहींचाही लाभ होत असे. जगात काही वस्तू अल्प प्रयासाने तर काही बहुत प्रयासाने का होईना मिळतात, पण संत सहवास मिळणे अत्यंत दुर्लभ आहे. ज्याची बहुत सुकृताची जोड असेल त्यालाच अशा पुरुषांच्या सहवासाचा लाभ सुलभ होय. ज्यांना अशा पुरुषांचा दुर्मिळ सहवास लाभला त्यांचे भाग्य थोर समजावे. ज्यांनी सिद्धपुरुषांच्या दर्शनाचा लाभ घेतला असेल त्यांच्या भाग्याचे वर्णन करणे थोडेच. सिद्धपुरुषांच्या बोधरूप सरोवरात ज्यांनी बुडी मारली ते या कल्पित सुखदुःखापासून मुक्त झाले. ज्यांनी सिद्धपुरुषांच्या चरणी दृढ विश्वास ठेविला ते बद्धतेपासून सुटून मुमुक्षू झाले. साधक होऊन सिद्धावस्थेप्रत पोहोचून ब्रह्मसुखात रमून गेले. सिद्धारूढ महाराजांनी इसवी सन 1929 मधील श्रावण वद्य प्रतिपदेच्या पहाटेला 4 वाजता समाधी घेतली. 7 दिवस आधीपासून त्यांनी निराहार व एकांत पत्करला होता. समाधी घेतल्याची वार्ता समजताच चहूकडून भक्तमंडळी मठात येऊन हजर झाली. त्या समयी दगदगीने होरपळून गेलेल्या गुलाबाच्या फुलाप्रमाणे भक्तमंडळींच्या मुद्रा खिन्न व उदास दिसू लागल्या. महाराजांच्या पुण्यमय देहाचे एक वार शेवटचे दर्शन घडावे अशी भक्तमंडळींनी इच्छा दर्शवल्यावरून प्रमुख भक्तमंडळींनी महाराजांचा पार्थिव देह शृंगारून कैलास मंडपामध्ये बसवून आबालवृद्धांना दर्शन देण्याची सोय केली. हा दर्शन समारंभ दुसऱ्या दिवशी दुपारी 3 वाजेपर्यंत चालला होता. त्यानंतर महाराजांचा पुण्यमय देह हत्तीवर अंबारीत बसवून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीच्या बरोबर 2 मैलपर्यंत जनसमुदाय भजन करत चालला होता. दुपारी 3 वाजता निघालेली मिरवणूक गावभर मिरवून रात्री 9 वाजता परत मठाकडे येऊन पोहोचली.
समाधी घेण्यासाठी बरीच वर्षे आधी महाराजांनी मंदिर बांधून ठेवले होते. त्यामध्ये महाराजांचा पुण्यमय देह ठेवून त्यावर भस्म, सुवर्ण, चांदी, सुवासिक द्रव्ये इत्यादी वाहून शास्त्रोक्त पद्धतीने पूजा करून ती जागा बंद करण्यात आली. त्या क्षणापासून समाधीसमोर अखंड नामस्मरण सुरू करण्यात आले. दुसऱ्या दिवशी भक्त मंडळी आपापल्या गावी जाण्यास निघाले. त्यासमयी महाराजांच्या आठवणीने सर्वांची अंतःकरणे भरून डोळ्यावाटे अश्रुधारा वाहू लागल्या. शेवटी महाराजांचे गुणवर्णन करीत सर्वजण अतिशय जड अंतःकरणाने मठातून जाते झाले. पुढे काही दिवसानंतर समाधीच्या जागी महाराजांचा पुतळा बसविण्यात आला. एकदा श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज मठात आले तेव्हा सिद्धारूढ महाराजांना उद्देशून, मागे तुम्ही ज्ञानेश्वर रूपाने महाराष्ट्रातील जनांचा उद्धार केलात, आता या रूपाने कर्नाटकाचा उद्धार करीत आहात, असे म्हणाले होते. त्याप्रमाणे मागे महाराजांनी हुबळीला काही वर्षे राहून प्रत्यक्षपणे जडमूडोद्धार केला आणि सध्या श्रीहरी मंदिरात राहून अप्रत्यक्षपणे जगदोद्धाराचे कार्य करीत आहेत, असे मला वाटते. गुरुला उपमा देण्याजोगी जगात दुसरी कोणतीच वस्तू नाही. गुरु सागरासारखे म्हणावे तर सागराजवळ खारटपणा असतो, पण सद्गुरू सर्व प्रकारे गोड असतो. सागरास भरती ओहोटी असते, पण सद्गुरूंचा आनंद मात्र अखंड असतो. सद्गुरू कल्पवृक्षाप्रमाणे म्हणावे तर कल्पवृक्ष आपण जी कल्पना करावी तो ती पुरवतो, पण सद्गुरू शिष्याची कल्पना समूळ नाहीशी करून त्याला कल्पनातीत अशा वस्तूची प्राप्ती करून देतो. सद्गुरू परिसासारखे म्हणावे तर परिसाने लोखंडाला सोने केल्यावर ते सोने दुसऱ्या लोखंडाला सोनेपणा देऊ शकत नाही, पण सद्गुरू आपल्या शिष्याला गुरुपण देऊन त्याला कृतार्थ केल्यावर तोही आपले गुरुपण आपल्या शिष्याला देऊ शकतो. करिता गुरूंचे वर्णन करण्यास ही वाणी असमर्थ आहे. ज्यांनी जगदोद्धारासाठी आपला देह झिजवला ते या जगात धन्य. ज्यांनी अशा पुरुषांना जन्म दिला ती माता पितरे धन्य. ज्या कुलात असे पुरुष अवतरले ते कुल धन्य, आणि ज्या देशात अशा पुरुषांनी वास केला तो देशही धन्य होय. ओम नमः शिवाय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. श्री सिद्धारूढ स्वामी महाराज की जय. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण. श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.